शिकणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 15 नोव्हेंबर जननायक बिरसा मुंडा यांचा आज जन्मदिवस. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी छोट्या नागपूर क्षेत्रात 1885 साली मोठा लढा उभारला. बिरसा मुंडांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तो उलगुलान उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. बिरसा मुंडा हे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. बिरसा मुंडा यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली. 9 जून 19व्या दिवशी बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते भगवान जननायक अशा नावांनी ओळखले जातात. शेवटी मी एवढेच म्हणेल की बिरसा, तुम्ही देशाची शान. तुमच्या कार्याने ठरवले तुम्ही भगवान. गाव किती तुमचे गुणगान, देशासाठी दिले तुम्ही बलिदान. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. आदरणीय मुख्याध्यापक, उपस्थित मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातीचे नायकामध्ये एखाद्या व्यक्तीला ईश्वराचा अवतार मानले गेले असेल तर ते म्हणजे महान क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा. भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेले भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्यासाठी घोषणा दिली होती. अंबुआ देशम अंबुआ राज, म्हणजेच आपला देश आपलं राज्य स्वराज्याच्या या घोषणेस त्यांनी उलगुलान आंदोलन सुरू केले. भगवान बिरसा मुंडा हे एक राष्ट्रीय नायक होते, ज्यांचा प्रभाव झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये होता. स्वराज्य व स्वधर्माचा रक्षणासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. अशा या महान नेत्याला माझा त्रिवार वंदन. जय हिंद, जय भारत. 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जिल्ह्यातील उलीहातू गावात झाला. मुंडा रीतिरिवाजानुसार त्यांचे नाव बिरसा असे ठेवण्यात आले. बिरसाच्या वडिलांचे नाव सुंगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब रोजगाराच्या शोधात उलीहातू ते करुंबडा येथे स्थायिक झाले, जेथे ते शेतात काम करून आपल्या उदरनिर्वाह करीत असत. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात मुंबईला गेले. बिरसा लहानपणापासून मित्रांसोबत वाळूत खेळायचा आणि मोठे झाल्यावर त्याला मेंढ्या चरायला जंगलात जावं लागायचं. जंगलात मेंढ्या चरताना वेळ घालवण्यासाठी ते बासरी वाजवायचा. काही दिवस बासरी वाजवण्यात तो पारंगत झाले. त्यांनी भोपळ्यापासून तुझ्या हे तंतुवाद्य बनवले. धन्यवाद. बंधू ठेवून वागायची कार करत नाही, तर निष्ठावान व्हावं लागतं आणि त्यासाठी निष्ठाची जोपासना करावी लागते, असा सुंदर विचार भगवान वीर बिरसा मुंडा यांनी सांगितलं होता. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी सायली कोल्हे ही विद्यार्थिनी आपल्या समोर येणार आहे. सायली कोल्हे ही विद्यार्थिनी आपल्या समोर येऊ, तिचं मत व्यक्त करण्यास मित्र विनंती करतो. सायली कोल्हे आपल्या समोर येते. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. धैर्याने आणि शौर्याने तू देशासाठी अस्मितेचे दिले बाण, धैर्याने दिले बलिदान, धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना तर आईचे नाव कर्मी हत्तू असे होते.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या बिरसांना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला. इंग्रज सरकाराच्या विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन 1895 साली मोठा लढा उभारला. बिरसा मुंडांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रज विरुद्ध उठाव केला होता. उलगुलान उठाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. 3 मार्च 1900 रोजी बिरसा मुंडा यांना अटॅक करण्यात आला व 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांचा रांची तरुण गावात मृत्यू झाला. धन्यवाद. बिरसा तुम्ही देशाचे छान, तुमच्या कार्याने तुम्ही भगवान. गाऊ किती तुमचे गुणगान, देशासाठी दिले तुम्ही बलिदान. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 15 नोव्हेंबर जननायक बिरसा मुंडा यांचा आज जन्मदिवस. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बिरसा मुंडांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजाविरुद्ध उठाव केला. तो उलगुलान उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. बिरसा मुंडा हे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. बिरसा मुंडा यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते भगवान जननायक अशा नावाने ओळखले जातात. शेवटी मी एवढेच म्हणते की अपनों से मत लड़ो, बल्कि अपने हक व अधिकारों के लिए उन लोगों से लड़ो जो तुम्हारे अधिकारों पर कब्जा किए बैठे हैं. धन्यवाद. खऱ्या अर्थाने उलगुलान सुरू झाला आणि त्याच्यानंतर बिरसा मुंडाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की जो आपला जल जंगल आहे त्याच्यावरती आपला अधिकार आहे, तो अधिकार आपण मिळवणारच. यासाठी त्यांनी भरपूर मोठं असं आंदोलन, त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सर्वच जेवढे पण आदिवासी बांधव होते त्यांना सामावून घेऊन त्याच्यावर त्यांनी आधारित एक सुंदर अशी गर्जना केली होती. ती गर्जना तिने सांगितली या ठिकाणी. त्यानंतर मी आपल्या शाळेचे योगिता बागुल. बिरसा मुंडा लहानपणापासून ते बुद्धिमान आणि धाडसी होते. त्यांनी आपल्या समाजावर होणारे अन्याय पाहिला आणि त्याविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला. त्या काळात ब्रिटिश सरकार आणि जमीनदार लोकांनी आदिवासी जमीन बळकावली होती. बिरसा मुंडा यांनी लोकांना एकत्र केले आणि ब्रिटिशांविरुद्ध महान बंड उभारले. त्यांनी जनतेला त्यांना धरती आबा म्हणजे मातृभूमीचे पिता म्हणून सन्मान दिला. 9 जून 1900 रोजी कारागृहात त्यांचे निधन झाले, पण त्याचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देते. दरवर्षी 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. बिरसा मुंडा हे भारताच्या इतिहासात एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद.